मुंबईतल्या शेकडो शाळांमधल्या हजारो गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी जिच्यावर आहे ती मुंबई महानगरपालिका हाताशी असलेल्या पैशांची उधळपट्टी कशी करते आहे याची काही उत्तम उदाहरणं सध्या मुंबईत पाहायला मिळतात। लोकमत मुंबईने माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेल्या माहितीतून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या नावाखाली पालिकेने हजारो डॉलर्स आणि पाऊंड्स खर्च केले आहेत आणि तेही फक्त 2 शाळांवर। विलेपार्ले येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये पालिकेने IB या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे। या शिक्षण मंडळाची मान्यता मिळवण्यासाठी आणि त्यांच्याकडून शिक्षकांसाठी जे प्रशिक्षण आयोजित केले जातं त्यासाठी पालिकेने आतापर्यंत 7,360 सिंगापूर डॉलर्स खर्च केले आहेत, म्हणजेच भारतीय चलनानुसार साधारण 4.5 लाख रुपये। बरं, एवढे पैसे खर्च करून या शाळेचा लाभ घेत आहेत फक्त 150 विद्यार्थी। पालिकेच्या उधळपट्टीचं दुसरं उदाहरण म्हणजेच माटुंग्याची LK वाघजी शाळा। या शाळेत पालिकेने केम्ब्रिज म्हणजेच IGCSE शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम राबवायला सुरुवात केली आहे। या मंडळाकडून संलग्नता मिळवण्यासाठी पालिकेने 2,185 UK पाउंड्स खर्च केले आहेत, म्हणजेच भारतीय चलनानुसार साधारण 2.25 लाख रुपये खर्च झाला आहे फक्त 210 विद्यार्थ्यांसाठी। पालिका एवढ्यावरच थांबलेली नाही तर अगदी सहज मान्यता देणाऱ्या सर्वाधिक स्वस्त अशा CBSE ची संलग्नता 11 शाळांसाठी घेतली आहे। प्रत्येक शाळेच्या संलग्नतेसाठी 50,000 रुपये म्हणजेच एकूण 5,50,000 रुपये खर्च केले आहेत। आणखी 8 शाळांची संलग्नता प्रस्तावित आहे। ICSE मंडळाची जी एकुलती शाळा पालिकेने सुरू केली त्यावर तब्बल 2 लाख रुपये खर्च झाला। या सर्व शाळांना पुरवलेल्या पाठ्यपुस्तकांसाठी पालिकेने 2021-22 या वर्षात 81,10,650 रुपये खर्च केला, तर हाच खर्च 2022-23 या वर्षात तब्बल 1,89,35,015 रुपयांवर गेला। हे सगळं एवढ्यावरच थांबणार नाही। या शाळांची एक तुकडी जसजशी पुढे जाईल तसतसा खर्च वाढतच जाणार आहे। एखादा नवीन विषय सुरू करणे, 10वीची शालांत परीक्षा किंवा मग उच्च माध्यमिक वर्ग सुरू करणे अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर पालिकेला पुन्हा एकदा खर्च करावाच लागणार आहे। या सगळ्याचा परिणाम काय होईल? या सर्व शाळांचे प्रवेश फक्त ऑनलाईन पद्धतीने होतात, त्यामुळे ज्यांना इंटरनेट, लॅपटॉप या सुविधा उपलब्ध आहेत, परवडू शकतात आणि वापरता येतात त्याच पालकांच्या मुलांना इथे प्रवेश मिळतो। कोणत्याही सुविधा उपलब्ध नसलेला दारिद्र्य रेषेखालचा वर्ग या शाळांपर्यंत पोहोचू शकतो का याबाबत साशंकता आहे। CBSE प्रमाणे IB, केम्ब्रिज किंवा ICSE शाळा पालिकेला वाढवता आलेल्या नाहीत। याचाच अर्थ आत्ताच पालिकेला हा सगळा खर्च डोईजड झाला आहे। पुढे वाढत जाणारा खर्च जर पालिकेला झेपला नाही तर हे विद्यार्थी IB, केम्ब्रिजच्या 10वीच्या परीक्षेला बसू शकतील का याबाबतही साशंकता आहे। शिवाय पालिका शाळांमध्ये येणाऱ्या मुलांच्या कुटुंबात इंग्रजी बोललंच जात नसतं। अशा वेळी अभ्यासातल्या विविध संकल्पना मुलांना कळतील का आणि खाजगी IB, केम्ब्रिज शाळांमधल्या विद्यार्थ्यांशी ही मुलं स्पर्धा करू शकतील का याबाबत खात्रीने काहीच सांगता येत नाही। शिक्षण खर्चातला बहुतांश निधी या सर्व शाळांवर खर्च झाल्याने मराठी आणि इतर माध्यमाच्या शाळांवर खर्च करण्यासाठी पालिकेकडे पैसाच शिल्लक राहणार नाही। परिणामी निम्न मध्यम वर्ग आणि त्या खालच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही। नमिता गुरी, लोकमत मुंबई।